नमस्कार मंडळी. नमस्कार नमस्कार. आम्ही इथे पोहोचलोय आता. आम्ही चाललोय उज्जैनला आता. तर आमची बस येते कधीपासून 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटं होतं, पण आम्ही अर्धा तास झाला अजून काय बस आलेली नाही आहे. बरोबर, सगळे घामाने ओले चिंब झाले. आणि या मॅडमने लाईटीमध्ये मोबाईल नाही ठेवला त्यामुळे दिसत नाही कोण. येस, लाईटिंग लक्षात ठेवा बसचे 15 मिनिट म्हणजे 1 तास. पण टाइमवर या. कधी पण कधी अचानक जर तुमच्यासोबत असं घडलं की तुम्ही 1 तास समजून लेट केला आणि बस अचानक आली तर प्रॉब्लेम होतो. यू आर नॉट रिस्पॉन्सिबल. काळ भैरवला प्रसाद. मग आजूबाजूला काहीतरी बोललात का तुम्ही? आजूबाजूला दुकानं नाही. दुकान आहे त्याची म्हणजे कसली? अनो आपण पण प्रसाद आणले. आम्हाला नाव वी वॉन्ट नेम. कसलं पण लाईव्ह दाखवू, लाईव्ह तिथे यू कॅन अंडरस्टँड. फायनली गाडी आलेली आता. तर आपण लवकरच जाऊ गाडीमध्ये. गाडीचं नाव आहे अशोक उज्जैन. कसं वाटतंय उज्जैन. त्याची ऍक्शन? कसं वाटतंय? गरम झाले आता, फक्त बसमध्ये जाऊन बसायचं आहे. म्हणजे फक्त एसी साठी आले. कसं वाटतंय? लय गरम होतंय, लय गरम होतंय मित्रांनो. महेश कसं वाटतंय? बेस्ट आहे. एकदा उज्जैनला विजिट करायचं बस. येस, फायनली जातोय. आमचे रोहित साहेब स्नॅक्स आणायला गेले. त्यांना बोललो स्नेक की स्नेक? त्यांना बोललो आम्ही की स्नॅक्सचा पर्सन आम्ही आणलेला आहे इथे. त्यांनी स्नॅक्स जेवण समजून स्नॅक्सच आणलंय पूर्ण. तेच खायचं आहे. और कुछ चाहिए क्या गाइस? नहीं फिलहाल इतना ही चाहिए. अभी कैसे ऐसे जाना है अपने को बुर्र. चिरू एक की बात. गाईज, आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत, सेटल डाऊन झालेलो आहोत. यश ये. हाय गाईज. रोहित साहेब आणि अजून एक कपल आहे, दोन ते couple आहेत बाजूला आमच्याकडे. आहेत. तेही त्यांचं वेगळं ब्लॉग चालू आहे त्यांचा. वहिनी कुठे गेली? आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि बोलताना नेहमीप्रमाणे आम्ही गणपती बाप्पा मोरया बोलून आमची प्रवास सुरुवात केलेली आहे. बघू आता प्रवासच जातोय आमचा. इव्हन माझ्या बायकोचं सुद्धा नवस पूर्ण झाले. तिला सारखा शिवलिंग दिसत होतं. ऍक्च्युली मला पण मध्ये दिसत होतं. इन्सिडेंटली मी त्या दिवशी लेट बसतो आणि याच्याजवळ मी त्या दिवशी क्लिअर करायला आलो की काय करताय, तर हा म्हणला उज्जैन लागलो. मी म्हणलं मी पण जॉईन होतोय. फायनली फायनली हो होणार. 61 ब्लॉग 3 बनव. मयुरीच्या फोन मध्येच बनवतीये. मग हाच आपला ब्लॉग बनवते मी. तुला कुठला ब्लॉग बनवायचा आहे? तो ब्लॉग मध्ये ऍड होईल फक्त आपल्या. फक्त ऍडसाठी. ऍड साठी काय ऍडव्हर्टाइज? सो ही विल बी जस्ट डू पार्टिसिपेट इन एव्हरी वन ब्लॉग. मे बी थोडंसं लाइटिंगचा इश्यू होणार आहे बिकॉज इथे सगळ्यांनी अंधार फ्लॅश चालू येतो. करा. येस, असंच वाटतंय आता. खूप एक्सायटेड आहे. बघू आता कसं होतं. हाय गाईज. आम्ही जेवायसाठी थांबलोय, पण आम्हाला त्या लोकांनी हॉटेलमध्ये घेतलं नाही कारण आम्ही आमचं पर्सनल जेवण आहे. येस, हे हॉटेल ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आम्ही आता जातो. आम्ही AC मध्ये जाऊन बसतो आणि खातो. एसी बंद केली आता. मी तुला हवा घालतो ना, टेन्शन नको तुझे एसी. हा तुझा पंख आहे. यार इकडे कुठे बसायला नॉर्मल जागा पण नाही आहे. आम्ही बघतो आता जागा शोधतोय. इफ नाही पॉसिबल तर आम्ही जाऊ तर डायरेक्ट बसमध्ये जाऊन बसूनच खाऊ. लेट्स. तो आहे ना एक सोडा कंबर उचला डंबल रिक्षावाले दादा आहेत आपले, मस्त करतात ते ब्लॉग. सोडा कंबर उचला डंबल. चांगली आयडिया सुचली होती पण सर्वांनी तो प्लॅन कॅन्सल केला. सामान नाही, फक्त पेपर असं तर बस. त्यामुळे कुठेही जाताना पेपर सोबत घेऊन चला. जेवण्यासाठी पण लागतं आणि बसण्यासाठी पण लागतं. घाणेरडा. बघू शकतात तुम्ही चढताना किती प्रॉब्लेम होता. माझ्या खांद्यावर खूप जड बॅग आणि म्हणे ट्रेकर ट्रेकिंग सवय सुटली. सूट बट आय विल बी बॅक. तू करू शकतेस. सगळेजण आपापली एक जागा घेत आहेत जेवणासाठी. सगळे व्यवस्थित बसले आहात का? चला मग चालू करूया. वदनी कवले घेता यासोबत. चप्पल चपलींचं मॅडमना खूप टेन्शन आलंय. चालेल. ये
आलो आलो हा. आम्ही आता जेवायला बसलोय बसमध्ये. आम्ही जेवू. पत्रावळ्या सुद्धा घेऊन आलोय आम्ही. आम्हाला हॉटेलवाल्यांनी बोललो की आतमध्ये जेवायचं ना, तुम्ही त्या जेवायला आमच्याकडे. हॉटेलपेक्षा बेस्ट. घरचं जेवण ते घरचं जेवण है ना. ॲग्री. हॅशटॅग घरचं जेवण. घरचं खा आणि हेल्थ. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही सकाळी उठलो होतो, वॉशरूमला वगैरे जाऊन ब्रेक घेतला होता, पण आम्हाला ब्लॉग शूट करताना आला कारण सगळे झोपेत होते. आता बघा सगळे काय करतात. हाय हर्ष. त्याची शी पूर्ण झाली नाहीये म्हणून तो असा चेहरा करतोय. महेश खराब झाली हालत. त्याची पण शी झाली नाहीये. यांची शी झाली आणि दुसऱ्यांची शी बंद करून आली. सकाळी कांड केलाय, आता सांगते तुम्हाला. आम्ही गाडी एका ठिकाणी थांबली होती. वॉशरूमला खूप मोठी लाईन होती. 3 ओपन होते. एक आत जाऊन बसला होता. सगळेजण नॉक करतायत तो उठतच नव्हता. बाकीचे 3 जाऊन आले. लास्टला विचारलं येणार वेळ की कडी लावून. मी कडी लावून आलोय आता बस. तर आम्ही आता फायनली पोहोचलेलो आहोत नानाखेडा नाका बस स्टँड आहे इकडचं. तर आता बघू, आमचा एक मित्र येतोय घ्यायला, तर आम्ही त्यासोबत जाऊ त्या घरी. आमचं स्टेचं वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त बसचंच आम्ही बुक केली होती आणि इथं ट्रॅव्हलिंगचं आणि जे पण असेल खर्च तेवढंच. आता आम्ही बसलेलो आहे गाडीत. हा दीदी एकदम सगळे सेटल्ड. नाही सेटल्ड नाहीये, एकदम असं आईस्पाईस बसलेलो आहे. आता आम्ही डायरेक्ट घरी पोचल्यावर. तर आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता पाळणा घेतोय. बाकी सगळे ट्रॅव्हलिंगसाठी गाड्या अरेंज करतायत. सो लेट्स सी काय होतं आहे. लवकरच अपडेट देऊ तुम्हाला. शिकू ना मग. स्कूटी येते का? इथे उन्हाळ्यात सगळ्यांना स्कार्फ मॅन्डेटरी आहे कॅरी करणं. चालेल होऊन जाईल ना सायकल चालू. मला सायकल पण नाही आहे. तू रिक्षा चालव. शिकायचं आता. मी डायरेक्ट कार शिकणार आहे आता. हो की नाही. फिर रील बनाएंगे. आजा मेरी गाडी में बैठ जा असं आलं. पोचलेलो आहोत तिकडे. खूप ऊन आहे. आता आमच्या ब्लॉगमध्ये अजून ॲक्च्युली आम्ही ह्या ब्लॉगमध्ये कोणाचंच इंट्रोडक्शन अजून करून दिलेलं नाही आहे. तर आता आम्ही एकेकांचं इंट्रोडक्शन करून देऊ. आणि हा आहे महेश, आमचा ऑफिसचा फ्रेंड. आम्ही सगळे ॲक्च्युली ऑफिसचे फ्रेंड आहोत. आणि हा आहे यश पंडित. ब्लॉग में हाय बोलो. हा आहे प्रतीक. हॅलो. करते तो जरा ऑकवर्ड होतोय. तर आम्ही आता चाललोय मंदिरात. गाईज इथला व्ह्यू बघा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मयुरी आमची पब्लिक तिकडे आहे, तिकीट काढतीये VIP दर्शनसाठी. आणि हे आहे व्ह्यू. तर आम्ही इथे आता लाईनमध्ये उभी केली. आम्ही VIP दर्शन घेतलं, सॉरी पास घेतले आणि आता जातोय इथे. झाले. हां आता 2-3 जण इथे नवीन आले, तर दाखवतो. जर का कुणाला मंगळ असेल त्यांनी आता हे बघा, ही एक न्यू आली आहे, कल्याणी, ह्याची बायको होणारी. या तुम्ही 28 डिसेंबरला लग्नाला. मराठी बोलायला शिकतोय. आम्ही डायरेक्ट पास काढून आलोय, पण एवढी गर्दी आहे. वाटत नाही तो पास काढ. पण ॲक्च्युली नाही, आपण जवळ तरी पोचलो. ते तिकडे लांब जाण्यापेक्षा आपण खूप क्लोज आहोत. ठीक आहे. ते काय बोलायचं होतं मला. ब्लॉगमध्येच विसरून गेलीस तू. काय काही ते एवढं गरम होतं आहे, पण ह्या लोकांनी एक चांगली टेक्निक वापरली. मी आता खूप एक इंटरेस्टिंग ठिकाणावर आलो आहे. इथे जे श्रीकृष्ण जे होते त्यांनी इथे स्टडी केला आहे, अभ्यास केला. अभ्यास इंग्रजी अभ्यास केला, मीडियम, मराठी मीडियम अभ्यास केला. अमेझिंग आहे. हे जे स्थान आहे इथे आपल्या श्रीकृष्ण भगवानने शिक्षण घेतलेलं आहे. खूप मस्त आहे, खूप मस्त. मी दाखवते.
गायडर खूप घाई करतोय नुसता चलो 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 करतोय. कुठे गेला तू? कांदाला एवढं आमचा गायडर नुसता घाई करतोय, नुसता चलो चलो चला 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 करतोय. एवढंच होतं त्याला. बाकी डिटेलिंग मध्ये काय सांगतच नाही, फक्त चला 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 करतो. अरे मी फक्त उज्जैनला राहतो, मग? जास्त मला पण नाही. ह्या लोकेशनचं हे सांगितलं इन्फॉर्मेशन. येस येस, बेसिक इन्फॉर्मेशन मी सांगितलं. रोहित दादा सांगते. उत्साही कार्यकर्ते या लोकेशनला आजच्या ट्रिप मधले. श्रीकृष्णांनी शिक्षण घेतलं होतं या आश्रमामध्ये. ओके. हे तर मी आधीच सांगितलं. नवीन का हे सांगतो? हा, ठीक आहे, अजून एकदा ऐका. अजून एकदा ऐका. हे मीही सांगितलंय, प्रथमेशनेही सांगितलं आहे सगळेजण एकच आणि आता रोहित दादाने पण सांगितलं आणि यशने पण सांगितलंय. आता हे गाईला चारा खालवणं चालू आहे. सगळ्यांचं पोट भरलंय, सगळ्यांनी खूप काही दिलंय. यश तर चावे ना. कॅमेरा चालू आहे का? आता आम्ही गडकाली देवीच्या मंदिराच्या इथे आहे. खूप छान मंदिर आहे, खूप छान. खूप चांगलं दर्शन झालंय. एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी येत होती. तुम्हाला आम्ही आजूबाजूचा परिसर दाखवतो. ग्रुपचा काढायला ते आहे. मी काढतच नाही. खूप छान मंदिर आहे. त्यांच्यामुळे मला सगळीकडे असं खूप चांगल्या ठिकाणी फिरायला भेटतंय. यांचं भांडण चाललंय की आम्हाला फोटो नाही घेतलं. उडायचं नसतं, प्रेमाने समजायचं. अच्छा, फ्रंट कैमरा है का? अच्छा, फ्रंट कॅमेरा. अभी इन लोगों का ना झगड़ा चल रहा है कि हमको फोटो में नहीं लिया है, तो वो भी कैप्चर किया जाए. ऐसा कुछ नहीं है, मेरा कहने का ये मतलब है विथ मंदिर, कि विथ हम मंदिर. लोग जिस भी जगह पे जा रहे हैं वहाँ पे हर लोकेशन पे एक ग्रुप फोटो होना चाहिए. बिकॉज कसं चलो, होतंय एक ना, group photo हो जाए, दादा, चलिए. कसं होतंय, एवढं ऊन आहे ना की लाईक आपण वैतागतोय. Oh my फक्त God. दर्शन करतो आणि ब्लॉग मेन काढतो आणि निघतो. पडशील खाली. आता ये चलो ना सामने सामने. या मंदिराचा इतिहास माहित आहे का? इतिहास असा आहे की सती मातेची जी ओट आहेत ते इथे पडले, तर ते त्या ओटावरून हे मंदिर आहे. जी 51 शक्तिपीठ आहेत त्यातील एक शक्तिपीठ आहे. ओ! हे मी आधी लहान होती ना, ह्या डॉलला अशा घाबरायची मी, कारण त्याचे डोळे असे हे व्हायचे ना, घारे डोळे असे, म्हणून घाबरायची. आता तुम्हाला घाबरायचे, माझे डोळे पण घारे आहेत. दिखाएगा क्या बोलो? दिखाएगा. आंबा आहे. ह्याला आंबा नाही, ह्याला कैरी बोलतात. पाडा आला पिकला आंबा. कैरी येणार आहे. आंबा आहे की कैरी आहे? वी आर बॅक. तर आम्ही आता खूप दमलेलो आहोत. तेवढं ऊन आहे. छान झालं. हो, दर्शन एकदम नीट होतंय. आता तिकडे, आता कुठे चाललोय? तिकडे गेल्यावरच समजेल आता आम्हाला, कारण आम्ही आता आहे 2 गायडर, ते सगळं आम्हाला सांगतायत आणि सगळीकडे फिरवतायत. तर आम्ही फक्त व्ह्यू एन्जॉय करायचं काम करतोय, दर्शन घ्यायचं काम करतोय. खूप चांगलं आहे. फक्त उन्हामुळे एकदम दमल्यासारखं वाटतंय. पाणी खूप प्यायल्यासारखं वाटतंय. खायची जरा पण इच्छा होत नाही आहे. बघा, खाऊन निघाले घरातून, खायचं आहे पण खाल्लं जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कमी जेवा, अर्धपोटी जेवा. पूर्ण फुल्ल जेवला की खूप जास्त त्रास त्रास होतो. इथे हत्ती पण आहे. इथे खूप सारे हत्ती दिसतात आम्हाला, खूप सारे. तुळजापूरचं सांगत होते. मी अक्कलकोटला गेलो होतो. मग तुळजापूरला गेलो. तुळजापूरला खूप लाईन होती अशी, हा, हा, हा. मध्ये होता. तर त्यांनी सांगितलं की 5 तास तरी लागणार आम्हाला दर्शनाला. ते समोरच ब्लड डोनेशनचा कॅम्प होता. तिथे सांगितलं की आम्ही ब्लड डोनेटवाल्यांना डायरेक्ट आम्ही दोघांनी पण ब्लड डोनेट केलं. मी तर फर्स्ट टाइम केलं होतं. तर माझी ओ. पिशवी अशी एकदम टम्म भरली होती. आम्ही एक्झॅक्ट 11 वाजता डोनेट केलं. दर्शन होऊन बरोबर 12 वाजता आम्ही बाहेर पडलो. हा. तर स्टँडला जाईपर्यंत तुळजापूरचे आम्ही दोघं जण एवढे थकलो होतो एकदम. ते माझ्या खांद्यावर आणि मी यांच्या हा वाळवंटामधून चालल्यासारखे आम्ही दोघं जण चालत कसे तरी पोचलो. आणि एवढी बकवास बस भेटली आम्हाला. त्याच्यामधून कॉक्रोच वगैरे येत होते. बापरे. वर्स्ट एक्सपिरियन्स होता. आणि ह्याची गव्हर्नमेंटचीच बस होती. हा. शिवशाहीच होती ना, शिवनेरी काहीतरी बस होती. शिवशाही होते. शिवशाही, हा. आणि त्याच्यानंतर पुण्यातून आम्ही मग दुसरी बस केली. ती बस सोडून टाकली मी. तेव्हापासून नंतर finally ठरवलं आम्ही की मुंबईला पोहोचलो. उन्हाळ्यात मार्च एप्रिल मे मध्ये त्या साईडला जायचं नाही.
गाईस, तर आता आम्ही जाणार होतो काल भैरव मंदिरातला, पण तिकडे एवढी मोठी लाईन आहे की 4-5 तास लागणार होते, तर आम्ही स्किप केलंय ह्या अशा अवतारामुळे. हे दोघं रिक्षा बघतात. तर आता येस, तुम्ही बघू शकता, हे बघा हे मंदिर आहे इकडे, आणि ते ही खूप मोठी अशी इथपर्यंत ते आतमध्ये अशी फिरून फिरून लाईन आहे. येस, तर आता आम्ही हे उद्याच करायचं बघतोय. तर आता आम्ही जाणार आहोत कुठे? आता आपण कुठे जाणार आहोत? आता आम्ही शॉपिंग करायला जातोय. काय साहेब, दादासाहेब? आणि सर्व लेडीज खूप एक्सायटेड आहेत शॉपिंगसाठी. लेट्स सी. पुरुषांच्या तोंडावरती असं प्रश्नचिन्ह उभं आहे खूप मोठं की आता ही काय घेणार काय घेणार आहे? मयुरी, काय शॉपिंग करशील तू? बघू, मला तर फेमस कुल्फी खायची आहे. हो, मयुरी तर खास कुल्फीसाठी चालली आहे. गुड. इज ॲक्च्युअली अबाउट शॉपिंग. येस, आम्हाला काल भैरवचं मंदिर तर भेटलं नाही. आता आम्ही इथे आलो की कुठे? गोपी मंदिर ना? गोपाल. आम्ही आलोय आता गोपाल मंदिर मार्केटमध्ये, आणि तिकडेच हे आहे फेमस कुल्फी. तर आता आम्ही सगळे कुल्फी खाणार आहे. काही आमची कुल्फी आता खूप टेस्टी होती, तर आम्ही आता चाललोय शॉपिंग करायला. कुल्फी फेमस फॉर अ रिझन, एक्स्ट्रीमली टेस्टी, खूप 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 छान होते. येस मी पुन्हा येईन कुल्फी खायला. येस, नक्की येऊ. तर आम्ही आलो इथे समोसे खायला. खूप असे भैया कचोरी गरम है क्या? बॅगमध्ये ठेव. गाईज, हाऊज इट? मस्त आहे, मस्त आहे एकदम, खूप छान. अति फक्त जरा गरम आहे, खाऊन नाही बघितलं. गाईज, तर आम्ही आता खूप दमलेलो आहोत. आता चाललोय आम्ही इस्कॉन टेम्पलला. बाकी सगळे कसे कंजेस्टेड, एकदम एकदम कम्फर्टेबल कसे बसले ते दाखवते तुम्हाला. 20 रुपये सवारी. ते लोक बोलतात 20 रुपये सवारी असं. लवकर जरा पोहोचून तिकडे कंटिन्यू करतो. बार्गेनिंग क्वीन कोण आहे दाखव जरा. बार्गेनिंग क्वीन. हां, बार्गेनिंग क्वीनला दाखव. आधी काय म्हटलं होतं 150 आणि कोणतरी मगातपासून मार खाते त्याचा चेहरा पण दाखवा. बिचारा बघापासून मार खातोय. मी नाही आहे. तूच खातोय, सगळे बघताय. हाय गाईज. हाय. हॅलो, नमस्कार. तर आता आम्ही चाललो आहोत इस्कॉन टेम्पलला. बस थोड्याशा अंतरावर आहे इकडे, आणि मग नंतर आम्ही पोहोचू तिकडे. त्यानंतर आम्ही जातोय चौपाटीला. खूप इंटरेस्टिंग जागा आहे असे सगळे बोलतात. तर आता बघू आमच्या एक्सपेक्टेशन प्रमाणे जात आहे की नाही. आता चौपाटी म्हटल्यावर काय काय येईल तुमच्या डोक्यात, तुम्ही विचार तेही करा. आम्ही विचार करतोय. तुम्ही पण विचार करा. पोचल्यावरती आम्ही तुम्हाला दाखवूच येस उज्जैनची चौपाटी. येस, उज्जैनची चौपाटी. हे दोघं कपल्स. हाय. हाय. कुठे चाललोय आपण आता? आपण चाललो आता इस्कॉन टेम्पलला. इस्कॉन टेम्पल झाल्यानंतर मग जायचं आहे चौपाटीला. आणि इथली चौपाटी म्हणजे एक वेगळंच काहीतरी दृश्य आहे. सो आम्ही तुम्हाला ते दाखवू. येस, चला भेटू. बाय बाय. थोडासा अंधार दिसेल कारण आता काळोख झालेला आहे. लाईट लावू शकतो काका, लाईट लावा. ए, थांब, just stop होते. हळूहळू उजेड येतोय. तर आमचं इस्कॉन आमचं इस्कॉन टेम्पलचं दर्शन झालेलं आहे. खूप छान झालं, खूप छान. मी त्याची क्लिप्स पण टाकेल इकडे. खूप मस्त, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स, एकदम पॉझिटिव्ह. माझे एकदम असे डोळे भरून आले होते, असं एकदम चांगलं वाटलं मला. आणि हा यश, सगळे बॉईज असं सगळे नाचत होते. मुली आम्ही फक्त असेच उभे होतो, सगळ्यांना बघतोय आणि मी रेकॉर्ड करते सगळ्यांना. खूप छान वाटलं, खूप छान आहे ना मयुरी? खूप छान होता एक्सपिरियन्स. येस, इथला इस्कॉन टेम्पलची वाईबच एकदम वेगळी होती. आम्ही आलो आहोत चौपाटीमध्ये. काय वाटतं मयुरी, कसं आहे चौपाटीकडचं? चौपाटी मला वाटलं होतं की चौपाटी म्हणजे समुद्र असेल. तुला काय वाटलं होतं? मला पण चौपाटी म्हणजे समुद्रच वाटतं. मुंबईला पण जिकडे समुद्र आहे तिकडेच आपण चौपाटी म्हणतो, पण हो. इथे खाऊ गल्लीला चौपाटी म्हणतात. येस, हे बघा आमच्या मागे पूर्ण हे जे स्टॉल्स आहेत, ही खाऊ गल्ली म्हणजे इकडची चौपाटी, उज्जैन चौपाटी. आम्ही पण शॉकमध्ये. आता ठीक आहे, जे आहे ते इथे खूप सारे खाण्याचे व्हरायटी दिसत आहेत.
आता आम्हाला थोडं सगळं एक स्टॉल आम्ही ट्राय करणार आहे. सांगू तुम्हाला काय काय चांगलं आहे काय काय नाही. तर आम्ही आता इथे मागवली आहे पावभाजी. झालं आमचं. हे आहे पावभाजी, पनीर मोमोज, छोले टिकिया. भैया आता एन्जॉय करणार आहे इथे थोडा लाइटिंगचा इश्यू असेल बट आम्ही सगळं खूप आता एन्जॉय करणार आहे. मयुरी नींबू के साथ 10 रुपए कम. हाँ कसम नींबू नहीं दिया. भाई इधर एक अच्छी चीज है, कोई चेयर चुरा ना ले जाए इसके लिए बांध के रखा है. ब्लॉग में ये भी दिखा दो. ये भी दिखा बांध के रखा. ये किसी को प्लान अगर समझना है तो ये प्लान दिखा दो. काम आएगा किसी माझी पर्स इथे बांधून ठेवली आहे. क्यों क्या लगा मेरे को बिल्ली आ गई. मयुरी. सोडू नको फक्त. गिव रिव्ह्यू. खूप गरम आहे का? नाही यार टेस्ट समजतंय? आता बघू कसं वाटतंय बाकीचं. आता आमचं खाऊ गल्ली झालेलं आहे फिरून. तर आम्ही आता चाललोय महाकाल लोक. क्या था यार वो यार मैं याद नहीं आ रहा है एग्जैक्टली क्या You wanna say something? We are enjoying our ride. हा. आता सगळ्यांची आम्ही तुम्हाला अवस्था दाखवतो. लिटरली या 2 लोकांना घेऊन बसलाय. कॅमेरा ऑन झाला घ्यायला काय होतं काय माहित नाही. तर खूप मस्ती करतो. कॅमेऱ्यामध्ये नेहमी सिरियसनेस दाखवायचा असतो. दादा तुम्हाला काय बोलायचंय? पण सकाळपासून भरपूर फिरलोय. उज्जैनचे जेवढे मेन स्पॉट आहेत ते सगळे कव्हर झालेले आहेत. ओके. आणि जे मेन ज्या गोष्टीसाठी आलोय ते महाकाल आणि काळभैरव. वी आर वेटिंग फॉर विसरले. फॉर दिस मुवमेंट. ओके. महाकाल टेम्पल. काही लवकर भेटू 4 वाजता भजिया लावायचा आहे. अरे भाई 6 ठरलंय ना. 4ला उठलं तर 6ला होईल. आणि 1 तास लागतो. सी अगर अपनी लाइन कम होगी तो अभी भी जा सकते हैं. अभी आरती मिल जाएगी 10 बजे वाली. येस. चले फिर विल ट्राय. लोग बैठे ना उधर ही फटाफट जाके देखेंगे. देवी पण बाकी आहे अजून. सगळे देवी झाली. अगर आज महाकाल मंदिर झालं तर मग एवढं टेन्शन. मेन काल भैरवून परत देवीला येणार. तू जरा व्यवस्थित बस ना. अरे काय व्यवस्थित. जरा मागे सरक. तर आता आम्ही चाललो आहे. आम्ही जाणार होतो महाकालचं दर्शन घ्यायला बट रश होतं. दर्शन भेटेल नाही भेटेल सांगता येत नव्हतं. आणि इथली लाइटिंग जाईल मेन म्हणजे म्हणून मग ते जे आम्ही आहे ना सकाळी आपण करू. हा. आता इकडचा व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे जे महाकाल कॉरिडॉर जे आहे ना ते फक्त रात्रीच बघू शकतो. कारण की इकडची जी लाइटिंग इकडची जी सुंदरता आहे ते फक्त तुम्हाला रात्रीच बघायला मिळेल. आणि आम्ही आज आणि उद्यासाठीच आहोत म्हणून आम्ही आता हे सगळं फिरून घेतो. आणि उद्या सकाळी लवकर उठून आम्हाला सगळे हे करायचं आहे दर्शन करायचं आहे भैरवनाथचं आणि महाकालचं. बघू आता फिरतो आणि सांगतो काय काय हे भेटले तर चांगले क्लिप्स. हाय गाईज. तर इथे थोडा वापस लायटिंगचा इश्यू होणार आहे. माझा आवाज येईल की नाही आय डोंट नो बट मलाच ऐकायला नाही येते. तुम्ही त्यांना कसं येईल. हां का एक माईक घेऊ सुद्धा आता आपण आता आपण ब्लॉगर बनणार आहोत. पूर्ण दिवसात एवढं आम्ही असं शूट केलं आता असं वाटतंय की आता आम्ही माईक घेतलं पाहिजे. हो की नाही मयुरी? अजून आम्ही हो तुला एक मला चालेल एक. चालेल. आणि तू तर काय बोलत नाही बोलायला फक्त चालू झालं तर इनोसेंट थांबणार नाही आणि इनोसेंट फेसच करतो बोलते. असा डे 1 आमचा संपला आहे. येस. कधीपासून आम्ही प्लॅनिंग करत होतो की उज्जैनला यायचं फायनली आलोय. आलोय आणि पण आता भीती वाटते की लाईक दर्शन भेटेल नाही भेटेल. लेट्स सी. ते बोला. यशला पण काहीतरी बोलायचंय. काय बोलायचं. ये ना बोल ना यश. काय बोलायचं बोला. जस्ट आम्ही तेच बोलतो की लाईक आता हे माझा हात दुखायला लागला. हे बोलत होतीस. नाही मी बोलते की आता आमचा डे 1 आता ऑलमोस्ट संपत आलाय. कॉरिडॉर पण आमचं आता हे लास्ट फिरणं आहे. त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार झोपणार सकाळी लवकर आळशी आहे ते, उठून. आळशी. आणि तेच मी चालेल. बोलतोय की लाईक महाकालचं दर्शन भेटेल नाही भेटेल. लेट्स सी उद्या चालायचा प्रॉब्लेम आहे लोकांना ना. पाय सुचला असेल आता. सुचलाय. आता गरम पाण्यात असं पाय ठेव. नाही आता डायरेक्ट आता आंघोळ करून छानपैकी झोपून जाईल. इथे लाइटिंग छान आहे का गोरी दिसते मी. इथे एक सेल्फी काढू शकतो. तर आता आमचा कॉरिडॉर पूर्ण सगळं फिरून झालेला आहे.
छान होता एक्सपिरियन्स. बघू त्यावेळेस फक्त सुट्टी जास्त घेता आली तर पब्लिक बघू. होती. ॲक्च्युली वीकेंड आहे म्हणून आम्ही जरा गर्दीमध्ये फिरलो, पण ठीक आहे, चांगले फोटो आले. यायचं असेल तर तुम्ही वीकडेज, येस वीकडेज. चालेल चालेल. तर आता आम्ही पकडतो रिक्षा, घरी जातो, फ्रेश होतो आणि झोपून जातो. चालेल. बाय बाय. बाय. आता हा ब्लॉग इथे सेंड होतोय. डे 2 आम्ही उद्यापासून न्यूज सुरुवात करणार आहे.